मुले खूप हट्टी आणि आक्रमक होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. प्रत्येक मुलाचे वर्तन हे वेगळे असू शकते. ते असे वागण्यामागची कारणेही वेगळी असतात. त्यामुळे ते समजून घेणे खूप महत्त्वाचे ठरते. कधी-कधी मुलांना पालकांचे आणि शिक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी खूप राग-राग करणे, ओरडणे, चिडणे, वस्तू फेकणे अशा प्रकारची वर्तणूक हे करू शकतात. लहान मुलांना स्वतःच्या भावना ह्या शब्दात व्यक्त करता येत नाहीत. त्यामुळे ते आपल्या भावना राग, दुःख, आक्रमकता यातून व्यक्त करतात. आणखी कारण काय असू शकते तर अत्याधिक प्रमाणात स्क्रीन टाईम. जास्त प्रमाणात मोबाईल व टीव्ही पाहिल्यामुळे मुले ही चिडचिड करतात, ॲग्रेशन होते आणि त्यांना हिंसक दृश्य पाहिल्यामुळे त्यांच्या वर्तणुकीवरती परिणाम होतो. घरात सतत भांडणे, ओरडणे, ताणतणाव याचा गंभीर परिणाम मुलाच्या वर्तणुकीवरती दिसून येतो. यामुळे मुले आक्रमक बनू शकतात, त्यांना फ्रस्ट्रेशन येते, राग, दुःख ते व्यक्त करतात. मुलांचा प्रत्येक हट्ट जर पालकांनी लगेच पूर्ण केला तर तशीच सवय मुलांना लागते. काही मुलांमध्ये अटेन्शन डेफिशिएट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर, लर्निंग डिफिकल्टीज, सेन्सरी इश्यूज, ASD म्हणजेच ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर यामुळे सुद्धा हट्टीपणा आणि आक्रमकता दिसून येते. पुरेशी झोप न मिळणे, अनियमित रुटीन, भूक लागणे यामुळेही मुलांची चिडचिड वाढू शकते. अपोझिशनल डिफियंट डिसऑर्डर आणि कंडक्ट डिसऑर्डर अशा केसेसमध्ये सुद्धा मुलांमध्ये आक्रमकता, चिडचिड, राग, दुःख, फ्रस्ट्रेशन, हिंसक वृत्ती आपल्याला पाहायला मिळेल. तर अशा केसेसमध्ये पालक काय करू शकतात? मुलांशी शांतपणाने बोलावे, सतत चिडचिड, राग-राग करणे, मुलांना ओरडणे, मारणे हे टाळावे. मुलांच्या चांगल्या वर्तणुकीचे कौतुक केले पाहिजे. मुलांना पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट टेक्निक यूज करावी. तसेच त्यांचे प्रॉपर व्हिज्युअल शेड्यूल बनवून नॉर्मल रुटीन स्ट्रक्चर्ड लाईफ सेट करावी. मुलांमधील ॲग्रेशन लेव्हल आणि हायपर ॲक्टिव्हिटी जास्त प्रमाणात दिसून आल्यास त्यांना डीप प्रेशर, फिजिकल ॲक्टिव्हिटी, सेन्सरी प्ले, डीप ब्रीथिंग टेक्निक याचा यूज करू शकतो.